नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत आदित्य तटकरे मॅडम यांनी सप्टेंबर महिन्या अखेरपर्यंत पैसे येणार अशी घोषणा केली होती. यानंतर त्यांनी आज कार्यक्रमामध्ये कोणती तारीख दिली आहे आणि ही तारीख आता फिक्स करण्यात आली आहे. या तारखेला फिक्स पैसे येणार, तर तारीख बघून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ते लाईव्ह काय बोलल्या तेही आपण आज व्हिडिओमध्ये पूर्ण बघून घेणार आहोत. महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 1,500 रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे. या योजनेसाठी राज्यभरातील कोट्यावधी महिलांनी अर्ज भरले आहेत. आतापर्यंत 2 लाखहून अधिक महिलांना या योजनेतील सन्मान निधी मिळाला आहे. आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण येत्या 29 सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे. महिला व बालविकास कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. म्हणजे येत्या 29 सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या अर्जदार खात्यावर लाडकी बहिणी योजनेचे 1500 रुपये हे जमा होतील. आदित्य तटकरे मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमात 15 सप्टेंबर रोजी रायगड इथे कार्यक्रम घेऊन इथे पैसे जमा वितरण चालू होणार आहेत. तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये हे दिले जाणार आहेत. तर आता प्रश्न राहिला त्या बहिणींचा, ज्या बहिणींना एकही हप्ता मिळाला नाही, त्यांच्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊ. 29 तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे. याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर 24 ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे, आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे 20-25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ डीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. दरम्यान ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीचा अर्ज अद्याप भरलेला नाही, त्या महिला अजूनही या योजनेसाठी अर्ज भरून योजनेचा लाभ घेऊ शकतात. लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता भरता येईल का? राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार 15 ऑगस्ट पर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र विविध तांत्रिक अडचणीमुळे आणि कागदपत्रातील गोळांमुळे दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली. परंतु 31 ऑगस्ट पर्यंत देखील अनेक महिलांनी अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे ही मुदत आता 30 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकतात. या योजनेसाठी जॉईंट अकाउंट चालते का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्याच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतः करावा. त्यामुळे या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेसाठी जॉईंट अकाउंट धारक महिला पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे तुमचे स्वतंत्र बँक खाते नसेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही बँकेत जाऊन नवं खाते उघडू शकतात. आता जर अर्ज केला तर एकत्रित 3 हप्ते मिळणार की एकच हप्ता मिळणार? ऑगस्ट महिन्यात अर्ज भरलेल्या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट अशा 2 महिन्याचे पैसे मिळाले होते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना 3 महिन्याचे पैसे एकत्रितपणे मिळू शकतात. मात्र सरकारने तशी अधिकृत घोषणा केलेली नाही. तसे याबाबत समाज माध्यमावर व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मंत्री आदित्य तटकरे यांनी केलं आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी ऑगस्ट पर्यंत अर्ज केलाय त्या महिलांना 4500 रुपये दिले जातील. आणि ज्या महिलांनी 2 हप्ते घेतले त्या महिलांना 29 सप्टेंबर रोजी 1500 रुपये दिले जातील. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता कोणतीही तारीख बदल होणार नाही. आतापर्यंत ते फक्त तुम्हाला अंदाज व्यक्त करत होते, पण आता याची तारीख फिक्स करण्यात आली आहे. या तारखेला तुमचे पैसे वितरण होणार आहे. 29 सप्टेंबर रोजी तुमचा ज्या कार्यक्रमात तुमचे हस्तांतरण होईल आणि हस्तांतरण झाल्यानंतर या कार्यक्रमात पैसे वाटप होणार आहे. तर प्रत्येक पैसे वाटप ही कोणत्या तरी कार्यक्रमात केली जाते. तर ही कार्यक्रमात आदित्य तटकरे मॅडम यांनी 29 सप्टेंबर रोजी कार्यक्रमात पैसे वितरण करण्याचे ठरवले आहे. तर ज्याही बहिणींचे पैसे बाकी असतील त्या बहिणींना पैसे येऊन लागतील. आणि त्यांनी असंही सांगितले, ज्या महिलांचे 25 सप्टेंबर पर्यंत अर्ज पात्र होतील त्या महिलांनाही देखील लाभ दिला जाईल. तर अजूनही तुमच्यात कोणी पात्र फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी फॉर्म भरून घ्यायचे. 25 सप्टेंबर पर्यंत तुमच्याजवळ मुदत आहे. आजची 23 तारीख आहे, अजून 2 दिवस तुमच्याजवळ आहेत. तुम्ही अर्ज करू शकतात आणि पात्र झाल्यावर तुम्हाला या महिन्यात लगेच तिसरा हप्ता दिला जाईल. तर ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करतील त्यांना 1500 रुपये हे दिले जातील. पण ज्या महिलांनी ऑगस्ट मध्ये अर्ज केला होता त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर
अशा 3 महिन्याचे पैशांचे वितरण केले जाणार आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मी तुम्हाला एक सूचना देतो, ज्या महिलांनी आधार कार्ड लिंक केले नसेल त्यांनी आताच आधार कार्ड आपलं कोणत्या बँकेला लिंक आहे ते उदय आधार government.in वर जाऊन चेक करून घ्यायचे. तर तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे तुम्ही हे लवकरात लवकर जाऊन चेक करून घ्यायचे. तर अदिती तटकरे मॅडम यांनी व्हिडिओमध्ये सांगितले ते तुम्ही ऐकलेच असेल. त्यांनी लाईव्ह मध्ये तुम्हाला जे काही सांगितले ती तारीख आता मी तुमच्याजवळ मांडली आहे. आता तारीख फिक्स झाली आहे, आता तारीख बदलू शकत नाही आणि कोणी चुकीची तारीख दिली ती तारीख गृहीत धरू नका. 29 सप्टेंबर ही तारीख आता फिक्स झाली आहे. आता तुम्हाला फक्त एवढेच काम करायचे, आधारला बँक लिंक आहे का एवढेच तुम्हाला चेक करून घ्यायचे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता 3रा हप्ताही दिला जाणार आहे. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.